बाजार भरायचे ना तेव्हा हरभरा हे खायची आहे, तर मी असा मोठा चपाता काय म्हणतात त्याला एकच. हाय एव्हरीवन, नमस्कार, शुभ सकाळ आणि परत आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज फ्रायडे आहे आणि सकाळ तर खूप लवकर झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रियांशचा फक्त एक पेपर राहिला आहे. सो आजच्या दिवस त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, मग काही 2-3 दिवस मी त्याचा अभ्यास घेणार नाही आहे. आणि हे काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय वरच्या साईडनी की खालच्या साईडनी कुठेतरी काम चालू आहे. आणि मला ना आंघोळीच्या आधी आता टॉयलेट वॉश करायचं आहे आणि हे पण काम करूनच घेते. टॉयलेट वॉश करायचं आहे, हे बेडशीट वगैरे सगळं चेंज करून घेते. आणि मोस्टली ना आता सॅटर्डेचं काम मी असं फ्रायडेला करून घेते, कारण सॅटर्डेला कधी कधी उशिरा उठणं होतं, मग बाहेर पडणं होतं, तर जी कामं करायची आहे ती पण राहून जातात. त्यातल्या त्यात खूप दिवसापासून ना आम्ही या ज्या पिलो आहेत त्या चेंज करायचं म्हणतोय. म्हणजे यातला कॉटन चांगलाच आहे, तर तो कॉटन फक्त ते काहीतरी त्याला हे करतात, म्हणजे रिसायकल केल्यासारखं करतात. आणि याच पिलो नवीन होतील, खूप वर्ष झालेत आता ना, त्याला असे डाग पडल्यासारखे दिसत आहेत. आणि याचं जे कवर असतं ना ते पण थोडं फाटायला आलं आहे, तो हायजिनिक वाटत नाही आहे ते, तर ती पण चेंज करायची आहे. कवर त्याचं वेगळं लावून मिळेल. आणि कॉटन जर वाटलं त्यांना तर तेच सजेस्ट करतील की चेंज करायचा आहे की तोच ठेवायचा आहे. काही पिलो चांगले आहे, पण काही अगदीच ना असे डाग पडलेत, काय माहिती असे डाग का पडतात, तर हे पण चेंज करायचं आहे. झालं तर हे पण आज टाकून येते आणि असं आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. बरंच काही करायचं आहे रुटीनमध्ये, ॲक्च्युली जे काही करेल ते सगळंच तुमच्याशी शेअर करतच असते. सो चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी बेडशीट टाकून घेते, त्यानंतर टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ धुवून घेते. हे काम शुक्रवारी करून घेतलं ना, म्हणजे खूप दिवसापासून अशी सवय लागली आहे की सॅटर्डे संडेवर हे काम न सोडता आधीच करून घ्यायचं, म्हणजे आपला तो वेळ वाचतो आणि आपल्याला आणखी जास्त वेळ मिळतो. चला मग कामांची सुरुवात करते. आता हे वॉश बेसिन मोठं आहे, दिसायला सुंदर आहे, पण ते मेंटेन करणं तेवढंच कठीण आहे, कारण बाजूचा जो एरिया आहे ना तो व्यवस्थित वॉशच करता येत नाही. आणि बेसिनमधलं थोडं जरी पाणी खाली पडलं की ते सगळं ओलं होतं आणि म्हणूनच तिथे खूप ना असे वाईट स्ट्रेन्स पडलेले असतात. त्यामुळे दिसायला जरी चांगलं दिसत असलं ना तरी काही गोष्टी मेंटेन करणं अवघड होऊन जातं आणि ते सारखं सारखं करावं लागतं. असो, मी टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करून घेतलं. आणि आपल्या बायकांची ही सवयच असते, म्हणजे हेअर वॉश करायचा असेल तर आपल्या डोक्यात पहिले टॉयलेट बाथरूम येतं, की आपला तसा हेअर वॉश होतच नाही, खूप कमी होतो. पण माणसं असे विचार करतात का की आज मला केस धुवायचं आहे तर मी केस धुवायच्या आधी असं काहीतरी करतो? अजिबात नाही. तर आज मला सोया चंक्स बनवायचे आहे. तसे ना सोया चंक्स खूप कमी बनवल्या जातात आणि सोया चंक्स सोबत आज मी रागीची भाकरी बनते की चपाती बनते मलाच माहिती नाही, पण मी ट्राय करून बघेन. आणि आज ना मी डाळ भात पण लावला आहे. काल पण डाळ बनवली होती पण भात बनवला नव्हता, पण मग नंतर वाटलं की आपल्याला खायचा नाही आहे भात, म्हणून रियांशसाठी पण नाही बनवायचं का. अरे योश, अशा कटोरीमध्ये मी थोडासा भात लावला आणि तो असा खाली गेला बघा. बटाटे पण लावलेले आहेत रात्रीसाठी, पण ठीक आहे, त्याचं एवढ्यामध्ये होऊन जाईल. एवढं काय, त्याला याच्यापेक्षा पण कमी लागतो. पण मी तोच विचार केला की आपल्याला नाही खायचं म्हणून त्याचं कशाला हे करायचं आपण, म्हणून मी भात लावला. आणि झालंच तर रोजच्या रोज एवढा त्याच्यासाठी भात लावत जाईल, त्याला विचारून जेव्हा त्याला खायचं आहे तेव्हा. आणि आणखी एक, मला आता हे शिंगाडे मी खात होती आणि एक एक माझं खाणं चालू आहे. तर हे खाताना ना मला ॲक्च्युली आवडतात ते. रियांशला खायचे होते, त्यांनी खाल्ले आहेत पण त्याला आठवत नव्हते कसे लागतात, पण त्याला नाही आवडले. मला, अश्विनला खूप आवडतात. आणि मला ॲक्च्युली लहानपणीची आठवण म्हणजे बाबा ना माझे, त्यांना शिंगाडे, त्यानंतर हरभरा, ती तुरीची शेंग असते ती आत्ता येते हिवाळ्यात, ती भरपूर आवडायची. आत्ताही आवडते पण आता तेवढ्या प्रमाणात नाही होत. आम्ही लहान होतो तर बाबा हे खूप जास्त आणायचे, म्हणजे प्रत्येक रविवारी बाजार भरायचे ना तेव्हा हरभरा, हे शिंगाडे आणि त्या तुरीच्या शेंगा. आणि आमची अशी सवय होती, मस्त आंघोळ केल्यानंतर हे सगळं घेऊन बसायचं अंगणामध्ये आणि मस्त उन्हामध्ये हे सगळं खायचं. तर तेव्हा बाकीचे पण आपापले हरभऱ्याचे गाठे, तुरीच्या शेंगा हे सगळं घेऊन यायचे आणि मस्त आम्ही. आताच्या मुलांचं नाही आहे असं ते करतील बाहेर, आपणच त्यांना बाहेर खाऊ नको किंवा बाहेर घेऊन जाऊ नको असं सगळं म्हणत असतो. पण या गोष्टी आपणही केल्या आहेत. तेव्हा आम्ही सोबत शिंगाडे खायचो, सोबत हरभऱ्याचे गाठे सोलून खायचो.
किती मजेवाले दिवस होते ना, मस्त थंडीत बसून. तर हे शिंगाडे कोणाकोणाला आवडतात आणि असं लहानपणीची कोणाकोणाची आठवण आहे ना, नक्की मला सांगा कमेंट करून. ते दिवस काय आता परत येणार नाही आहे. हे बघा, हे असे काढून ना, रियांशला त्याची टेस्टच लागली नाही. का तो म्हणाला की मम्मा काही गोड पण नाही आहे आणि काहीच नाही आहे, तुला कसे आवडते माहिती नाही, पण छान लागतात. आता भात आणि चपाती तर पूर्णपणे बंद आहे, पण जेवल्यानंतर किंवा थोडंसं गोड आपल्या पोटात जातच. चहा घेतो किंवा मग मी मोस्टली जेवल्यानंतर ना खजूर खाते किंवा चॉकलेट, चिक्की पण घरी असते तर ती खाल्ल्या जातेच. थोडंसं कंट्रोल सुटतं. आणि त्यातही मला ना ही एक मस्त कमेंट आली की अजून तू लहान आहे, मस्त खा, पुढे वय वाढलं की आपोआपच थोडं बंद करावं लागतं. पण मला असं वाटतं की आपलं 35 नंतर वय वाढलं की आपल्या हेल्थची काळजी थोडीशी घ्यावीच लागते. अगदी खूप मोठं कंट्रोल मी करत नाही आहे. काही दिवसांचं माझं हे छोटंसं टार्गेट आहे जे मी कंप्लीट करणार आहे. काल मी बाजरीची भाकर बनवली होती तर त्याचे अक्षरशः ना तुकडे पडत होते आणि मी जेव्हा आईला विचारलं, मला वाटलं की मलाच जमली नाही, पण आई म्हणाली की नाही, त्याचे तुकडे पडतातच, पण ती खायला चांगली लागते. आणि आज मी ही रागी नाचणीची भाकर बनवली. ती मस्त बनली आहे, सॉफ्ट पण आहे आणि आता हिवाळ्यात चांगली पण असते. आणि म्हणूनच त्याच्यासोबत आज मी जरा ही रस्सेवाली भाजी बनवली. आणि हे असं तुमच्यासोबत होतं का? म्हणजे रियांशसाठी मला एकच पोळी बनवायची होती, तर एक बनवायला गेलं की तो थोडासा जो पीठ आहे ते जास्त होतंच. आणि त्यातल्या त्यात मी कधी कधी ना असं पण करते की तो म्हणतो की मम्मा मला एकच चपाती खायची आहे, तर मी असा मोठा चपाता, काय म्हणतात त्याला, एकच मोठी अशी बनवते. पण आता तो पण हुशार झालाय, त्याला पण समजायला लागलाय की मम्मा एक देते पण ती किती मोठी असते, 1-1.5च्या बरोबर असते ना. त्याचं टीव्ही मध्ये इतकं लक्ष असायचं की त्याला माहिती पण पडायचं नाही, पण आता त्याचं लक्ष असतं. म्हणजे जेवढी भूक आहे तेवढंच खाल्लं जातं आणि शेवटी मग यातली पण उरणारच आहे. पण मला 2 चपात्या काही टाकायला परवडल्या नसत्या, अगदी छोट्या छोट्या झाल्या असत्या, म्हणून एकच चपाती टाकली. आणि सगळं करता करता मला आज पण उशीरच झाला. भाकरी बनवायला थोडासा उशीरच लागतो. चपात्या 5 मिनिटात 5 चपात्या बनतात, पण भाकरीचं कसं, त्या शेकायला, त्या लाटायला सगळंच उशीर लागतं. पण ठीक आहे. आणखी एक गोष्ट जी तुम्ही सुद्धा रिलेट कराल, म्हणजे ज्या वेळी आपल्याजवळ जी गोष्ट नसते तेव्हाच आपल्याला ना तिची खूप जास्त अशी गरज वाटते. आज गाडी घरी नाही आहे, सर्व्हिसिंगला टाकली आहे आणि आजच मला वाटते की मी इकडे गेले असते, माझं हे काम झालं असतं किंवा मी इकडे जाऊन आले असते, गाडी नाही आहे म्हणून. तसंच असं होतं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये असं होतं की आज नसेल तर त्या गोष्टीची जरा जास्त गरज वाटते किंवा आपण मिस करतो. आणि एरवी ती नसली तरी काही फरक पडत नाही. तर असं पण तुमच्यासोबत होतं का? नक्की मला सांगा. तर आता डाळ, भात, भाजी, चपाती आणि सोबतच ताक पण तयार आहे. आता थंडीत पण आम्ही ताक घेतो ऑलमोस्ट. मायग्रेनसाठी मला कमेंट आली होती की तू आंबवलेले पदार्थ, ताक किंवा पोहे हे खाणं बंद कर. पण मी बरेचदा ऑब्झर्व केलं, याने मला काही होत नाही, उलट हे चांगलं असतं ताक खाणं, पोट साफ राहतं. या बाबतीत ना प्रत्येकाचे वेगवेगळे ट्रिगर पॉईंट असू शकतात. एखादी गोष्ट अशी असते की त्यामुळे डोकं दुखतं पण आणि थांबतं पण. बऱ्याच जणांना हेअर वॉश केल्यानंतर म्हणजे व्हॉल्यूम खूप जास्त असेल, केस खूप लांब असतील तर त्यामुळे पण डोकं दुखतं. आणि असं पण मी ऐकलं आहे, म्हणजे माझ्याच मैत्रिणी आहे काही, त्यांचं जर डोकं दुखत असेल आणि त्यानंतर जर थंड पाण्याने हेअर वॉश केला तर डोकं थांबतं. कोणाचं चॉकलेट खाण्याने डोकं दुखतं, कोणाला लिफ्टमध्ये गेल्याने डोकं दुखतं. हे तर भयंकरच प्रकार आहे आणि खरंच असं होत नाही तेवढंच खूप आहे. असो, आता ना रियांशचा उद्या शेवटचा पेपर आहे आणि दोघंही आम्ही आज खूप अभ्यास करायचं असं होतं. आणि आजचा पेपर मराठी आहे. तसं मराठीचं बोलताना खूप इझी वाटतं, पण आजकालच्या मुलांना ना इंग्लिश सोपं वाटतं आणि मराठी, हिंदी हे कठीण सब्जेक्ट वाटतात. कारण त्यात जोडाक्षर असतं, नीट ते उच्चारता येत नाही, नीट वाचता येत नाही. म्हणजे आता असं झालं की इंग्लिश सोपं आणि मराठी, हिंदी कठीण वाटायला लागतं. तर अभ्यास त्यांनी मी आरामपर्यंत केला होता. फक्त आता त्याला ओरली मला प्रश्न विचारायचे होते, पण ओरली विचारल्यानंतर काही शब्द किंवा काही वाक्य त्याच्याकडून लिहून घ्यायचे आहे. पण आमचा अभ्यास असंच असतो, असा हसत खेळत. त्या बाल्कनीमध्ये मी चहा घेत त्याचा अभ्यास घेत होते आणि त्याला ईगल दिसला, जो की खूप मोठा आहे मम्मा असं करत करत त्यांनी त्याचा बायनोकुलर आणला आणि तेच शोधण्यामध्ये किंवा तेच बघण्यामध्ये त्यांनी त्याचा वेळ वाया घालवला. सो असं एका ठिकाणी बसून आम्ही तासभर अभ्यास करतोय असं अजिबातच होत नाही. तसाही रियांश 1 तासभर एका जागी बसला असं होतच नाही. सो असा करत करतच अभ्यास असतो. हातपाय हलवत, उड्या मारत तो एका जागी उभा राहून किंवा एका जागी बसून प्रश्नाचं उत्तरसुद्धा देत नाही.
फक्त लिहिताना किंवा टी व्ही बघताना किंवा खाताना जो काय बसला तोच. बाकी आत्ता जसं मी बोलते की जोडाक्षर लिहिताना किंवा जे कठीण पुरस्कृत, त्यानंतर उत्साही असे जे शब्द आहे ना ते अजूनही रियांशला थोडे कठीण वाटतात. म्हणजे पुरस्कृत असं तो लिहितो, जोडाक्षर तो लिहितच नाही. त्यामुळे ती प्रॅक्टिस करून घ्यायची होती आणि मला असं वाटत होतं की हे काम संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे, कारण आम्हाला संध्याकाळनंतर अश्विनच्या मम्मी पप्पांकडे जायचं होतं. आणि म्हणूनच वाटत होतं की अभ्यास जर लवकर झाला तरच जाता येईल आणि अभ्यास नाही झाला तर मग मी किंवा रियांश आम्ही दोघंही गेलो नसतो, आम्ही घरीच थांबलो असतो. कारण एकदा का कुठे बाहेर पडलो की मग तास 2 तास कसे जातात माहिती पडत नाही. सो असं करत करत थोडा वेळ अभ्यास, थोडा वेळ रेस्ट, असं करत करत फायनली अभ्यास झालेला आहे. फक्त आता रिव्हिजन राहिलेली आहे. आणि मराठीचंच काय माहिती का, पण यावेळी खूप जास्त चॅप्टर आहे. असो, खूप झालं एक्झाम आणि अभ्यासाचं पुरण. कपडे सकाळीच धुतलेले, आता मी वाळत घातले आणि जेवूनच आम्हाला जायचं होतं. कारण मग तिकडे गेलो की मग घरी यायला उशीर होतो आणि घरी येऊन मग जेवायला आणखी जास्त उशीर होऊन जातो. कारण लास्ट टाईम खूप उशीर झालेला, भाऊबीजच्या वेळी आम्ही गेलेलो तेव्हा घरी येऊन मग जेवलो तेव्हा 10:30-11 वाजले आणि आम्हाला एवढ्या लेट जेवायची सवयच नाही आहे. म्हणून म्हटलं की आपण लवकर आपला सगळा डिनर आवरून घेऊया, किचन प्लॅटफॉर्म वगैरे साफ करूया आणि नंतर जाऊया, कारण तिकडून यायला उशीर झाला असता. आता मी ना कटलेट बनवते आणि कसला भारी जुगाड केला आता मी सांगते तुम्हाला. यामध्ये बघा, सकाळी मी बटाटा बॉईल करून ठेवलेला होता, सोया चंक्सची भाजी बनवली तर सोया चंक्स पण एक्स्ट्रा बॉईल करून ठेवले होते. त्यानंतर म्हटलं की आता यामध्ये रवा किंवा बेसन मला घालायचं नाही आहे तर काय टाकू, तर सकाळची एक भाकर राहिलेली तिला मी मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घेतली, ती त्यात मिक्स करून घेतली. थोडंसं सत्तूचं पीठ घातलं आणि बाकी जे आपण कटलेट बनवण्यासाठी टाकत असतो म्हणजे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि स्पायसेस. आणि खरं तर मला राईस फ्लावर घालायची सवय आहे, पण राईस असला तर तो पण मी ॲड करत असते, पण राईस असूनही मी ॲड केला नाही कारण खायचा नव्हता. असा हा जुगाड. आणि कटलेट या सगळ्या जुगाड करूनही काय भारी झाले होते. तशी आम्हाला कटलेट आवडतात आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण आमचं कमीच असतं, तर या कटलेटमध्ये आमचं होऊन जाईल. आणि कसले भारी कटलेट बनले होते, वरून क्रिस्पी तर नाही कारण राईस फ्लावर मी त्यात घातला नव्हता, पण खूप मस्त झाले होते. जुगाडातूनही ना काहीतरी नवीन पदार्थ बनतोच. घरचं सगळं आवरून आम्ही निघालो बड्डेसाठी. अश्विनच्या पप्पांचा बड्डे होता आणि त्याची एक छोटीशी अशी मी क्लिप घेतली आहे. आणि यापुढे ना एवढी छोटी क्लिप पण तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तरी बघायला मिळणार नाही, कारण यापुढे माझे इनलॉज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. कारण मी कम्फर्टेबल नसते, मला नेहमी व्हिडिओ घेताना कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणजे असं वाटतं की मी चोरून तर व्हिडिओ घेत नाही आहे ना, किंवा कोणी काही बोलणार तर नाही, मलाच कम्फर्टेबल वाटत नाही आणि असं वाटतं की त्यापेक्षा न घेतलेलंच बरं. त्यामुळे मी इथून पुढे व्हिडिओमध्ये त्यांना घेणार नाही आहे. आणि मी जे करते ते माझ्यासाठी सफिशियंट आहे. हां, माझ्या घरी कोणी येत असेल तर मात्र मला तो कम्फर्ट असतो आणि ते माझ्या कंट्रोलमध्ये असतं. सो यापुढे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही मोस्टली. आणि मी जाताना ना हे छान असं पिंक कलरचा टॉप आणि जीन्सच घातला होता आधी, पण मग नंतर मी ते काढून टाकलं कारण म्हणजे तेच कपड्यांवरून मला काही ऐकायचं नव्हतं किंवा माझी आता ना ते ऐकायची काही इच्छाच नव्हती. म्हणून म्हटलं की जाऊ दे, चांगली वेळ आहे तर आपण हे काही करायला नको. आणि मला तर अजूनही समजत नाही हे कपड्यांचं रेस्ट्रिक्शन. म्हणजे आजही माणसांपेक्षा जास्त कपड्यांनाच महत्त्व दिलं जातं. म्हणजे आपण कसं आहोत, कसे व्यक्ती आहोत हे सगळं बाजूला राहतं. कुठला प्रोग्राम आहे, काय चालू आहे हे सगळं विसरून ना कपड्यांवरच सगळी गोष्ट येते. म्हणजे अजूनही काही लोकांची मेंटॅलिटी ती बदलतच नाही, ती फक्त कपड्यांबद्दलच नाही तर बऱ्याचशा गोष्टी असते. पण आपण त्यांचा किती विचार करायचा हे पण आपल्याच हाती असतं. असो, हा जो कपड्यांचा विषय आहे तो मी सविस्तर कधीतरी नंतर तुमच्याशी बोलेल. बऱ्याच जणांचं हा असेल इश्यू किंवा बरेच जण याच्याशी रिलेट करतील, पण आत्ता याबद्दल काही बोलायचं नाही आहे. आम्ही तिकडून खूप लवकर आलो कारण रियांश आमच्यासोबत आला नव्हता, त्याला अचानक त्याच्या मित्राच्या घरी जावं लागलं पार्टीसाठी. सो तो तिकडे गेला होता आणि तो लवकर येईल म्हणून आम्हाला पण लवकर यायचं होतं, म्हणून आम्ही पण लवकर आलो. बरंच झालं जेवून गेलो होतो कारण यायला उशीर होतोच, 9:45 वाजले होते. आणि त्यानंतर आत्ता जेवलो असतो तर मग पुढची सगळी कामं लेट होतात, झोपणंही उशिरा होतं. आता फक्त सगळं आवरायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ना या 4 ओळी मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल कारण मला त्या आवडल्या आणि म्हटलं त्यातून तुम्हाला एक छोटंसं का असे ना पण मोटिवेशन मिळेल. आता
कुणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपल्या स्वतःवर, आपल्या आयुष्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. आणि हे जेव्हा आपण समजलं ना, तेव्हा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात. तर या 4 लाईनी मला तरी खूप आवडल्या, ज्या मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही पण करा. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवसाचं रुटीन. उद्या आहे रियांशचा शेवटचा पेपर आणि त्यामुळे सुद्धा मी रिलॅक्स आहे. उद्याचा पण वेगळाच व्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल. उद्या एक्झाम झाल्यानंतर आमचं काहीतरी डिसाईड झालं होतं, ते काय आहे डिसाईड झालेलं ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला तर मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.